हॅलो हाय नमस्कार श्रोते आणि प्रेक्षक हो मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकताय आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो, नवरात्र होऊन बरेच दिवस झाले. नवरात्र म्हटलं की सगळीकडे आनंदाचं उत्साहाचं वातावरण असतं आणि या वातावरणामध्ये आपण एक काहीतरी आगळा वेगळा असा उपक्रम आपल्या आचार्य 90 FMच्या माध्यमातून राबवत आहोत. खरं तर नवरात्र विशेष नवदुर्गा हा उपक्रम राबवत असताना विविध क्षेत्रातील अनेक महिलांशी मला संवाद साधता आला. त्यांच्या ज्या काही गोष्टी आहेत, त्यांचे विचार आहेत किंवा त्यांचं असलेलं क्षेत्र, या क्षेत्राविषयीची अनेक माहिती जी आहे ती माहिती मला श्रोत्यांपर्यंत पोहोचवता आली. आणि आज खरं तर हा आनंद डबल आहे, कारण आपल्याच कॉलेज बरोबरची आपली मैत्रीण आणि जी सध्या एका उच्च स्थानावरती जाऊन पोहोचलेली आहे, पत्रकारिता या क्षेत्रामध्ये आपल्याला काहीतरी करायचंय असा निर्णय जिने कॉलेजमध्ये असतानाच पक्का केला होता, अशी श्रद्धा पोटपुडे आज आपल्यासोबत जोडली गेलेली आहे. श्रद्धाबद्दल सांगायचं झालं तर अनेक नावाजलेल्या मीडिया चॅनलसाठी तिने ॲज अ पत्रकार, त्याचबरोबर सोशल मीडिया मॅनेज ह्याच्यासाठी तिने काम केलेलं आहे. लोकमत असेल आणि आता सध्या नवभारतसाठी काम करते, सकाळसाठी तिने काम केलेलं आहे. तर मुळात म्हणजे NJ आचार्य DK मराठे कॉलेजचीच एक माझी विद्यार्थिनी, ॲल्युमिनाय, ती आज आपल्या समोर बसलेली आहे. आणि कसं वाटतंय तुला श्रद्धा? खरं तर खूप वर्षांनी कॉलेजमध्ये आल्यानंतर त्या आठवणी जाग्या झाल्या आणि कॉलेजमध्ये येताना पहिलं पाऊल टाकता क्षणीच तो क्षण आठवला, ज्यावेळेस 12वीची बॅच होती आणि BMM म्हणजे माहिती नव्हतं काय आहे, पण BMMचंच आपले माजी विद्यार्थी त्यावेळेस आले होते सांगायला की आपल्या कॉलेजमध्ये BMM नावाचा प्रकार आहे, असं असं शिक्षण आहे. आणि त्यावेळेस माझ्या बॅच मधली मी एकमेव मुलगी होती, जे सगळे BA ला गेले आणि मी एकटी BMM ला आली. आणि तो क्षण मला आठवला की BMM चा डिसिजन घेतला आणि पुढे आता आयुष्यात म्हणजे ज्या कॉलेजमधून मी शिकून मोठी झाली आता तिथेच मी मुलाखत देण्यासाठी आली. तर मला खूप भारी वाटतंय. क्या बात आहे. पण दुसरा प्रश्न, नेहमी तू प्रश्न विचारत असतेस, आज तुला उत्तरं द्यायची आहेत. प्रश्न तुला दुसरं कोणतरी विचारणार आहे, तर ते काय वाटतंय, कसं वाटतंय तुला त्या खुर्चीत बसून? नाही, शब्दात नाही व्यक्त करू शकत आहेत भावना, पण खरंच खूप छान वाटतंय. आज त्या निमित्ताने मला 2 शब्द बोलायला मिळतील आणि तुझ्याशी गप्पाही मारायला मिळतील. खूप भारी वाटतंय. क्या बात आहे. चला, एकंदरीत आपण आजच्या मुलाखतीला सुरुवात करणार आहोत. सो मुलाखतीला सुरुवात करताना श्रद्धा, तुला का वाटलं की मास मीडिया हे आपण केलं पाहिजे किंवा पत्रकारिता या क्षेत्रामध्ये आलं पाहिजे? खरं तर काय असतं, आपल्याकडे म्हणतात बाळाचे पाय पाण्यात दिसतात. तर जास्त काही मोठ्या अपेक्षा नव्हत्या, फक्त एवढं होतं की काहीतरी वेगळं करायचं आणि TV मध्ये यायचं आणि थोडंसं समाजकारण आपल्याकडून घडलं पाहिजे. की राजकारण हा भागच वेगळा, पत्रकारितेशी संबंध आहे मोठा खूप, पण समाजकारण करायचं आहे आपल्याला, समाजात नाव मिळवायचं आहे, आपल्या लोकांचे काही प्रॉब्लेम्स आहेत. मुळात मी 12वीत लहानाची मोठी झालेली आहे आणि 12वी खूप मोठा प्रश्न आहे सध्या सगळ्या जगातला. तर मग मला काहीतरी करायचं होतं, एक 12वीतली मुलगी काहीतरी करतीये. सो हा एक माझा खूप मोठा मोटिव्ह होता त्यामागे आणि म्हणून मी डिसिजन घेतला की पत्रकारिता करूया. दिस इज द बेस्ट वे, एक मुलगी म्हणून आणि 12वीचं नाव मोठं करायचं त्या दिशेने. सो क्या बात आहे. चला, पत्रकारिता हे क्षेत्र तू निवडलंस. पत्रकारिता क्षेत्रामध्ये पाऊल टाकल्यानंतर एकतर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला गायडन्स खूप मॅटर करतो. त्यावेळेला तुला कसं मार्गदर्शन मिळालं, कोणाचं मार्गदर्शन घेतलंस किंवा तुझ्या वाटा तू कशा शोधल्यास? खरं तर माझ्या फॅमिलीमध्ये ह्या बॅकग्राऊंडमध्ये कोणीच नाही, त्याच्यामुळे घरातून याबद्दल मार्गदर्शन कोणाचंच नव्हतं. पाठिंबा होता की तुला जे करायचं ते कर, आम्ही तुझ्या सोबत आहोत. कॉलेजमध्ये असताना SY ला असताना सकाळमध्ये इंटर्नशिप केली. तेजस्विनी नावाची मैत्रीण होती, तिने इंटर्नशिपसाठी सांगितलं की सकाळमध्ये इंटर्नशिप आहे. मग इंटर्नशिप केली. तिथे मला ऐश्वर्या पेवाल नावाची मुलगी मिळाली. तिथे ती माझी मॅम होती, आता ती माझी खूप छान मैत्रीण आहे, बहीण आहे. ती मला लहान बहीण समजते स्वतःची. तिने खूप मोठा गायडन्स केला मला सकाळमध्ये असताना. आणि सकाळमधली इंटर्नशिप संपल्यानंतर कॉलेज आपलं TYचं इयर होतं. सो TY झाल्यानंतर लोकमतमध्ये मला ऑपॉर्च्युनिटी आली. लोकमतमध्ये मी सोशल मीडिया एक्झिक्युटिव्ह म्हणून जॉईन केलं आणि तिथे 4.5 वर्षांची जर्नी केली. क्या बात आहे, क्या बात आहे. बरं, बऱ्याच वेळेला असं होतं की आपण मास मीडिया तर घेतलाय, आपण मास मीडिया निवडलेला आहे, पण त्यानंतर आपल्याला तिकडे काही
आपल्याला हवा तसा मीडियामध्ये जॉब मिळत नाही म्हणून आपण ते स्विच करतो आणि मग कुठल्या तरी दुसऱ्याच प्रोफेशनला जॉब करतो. ही भीती तुला कुठे होती का, किंवा तुला एक स्टँड घेता येईल किंवा पुढे जाऊन तुलाही तुझ्या वाट्या सापडतील अशी एक भीती त्यावेळेला होती का मनामध्ये? भीती नव्हती, कारण की कसं असतं, कुठलंही काम करताना ना आपल्यामध्ये कॉन्फिडन्स हवा असतो. तो खूप महत्वाचा असतो. तो 1% जरी ढासळला ना आपण काहीच करू शकत नाही. म्हणजे नकार घंटा लागली की ती लागते. सो पॉझिटिव्हिटीची सुरुवात आपण सगळ्यात पहिला स्वतःपासून करावी. बरोबर. आणि आपल्या कामावर आपला विश्वास असावा, कॅपेबिलिटी की मी हे करू शकते. सो नाही मनासारखं मिळालं तर दुसरीकडे नक्की मिळणार, कारण की मी ते काम केलेलं आहे. आणि नवीन काम शिकण्याची जिद्द असावी मनामध्ये, की नवीन काहीतरी करायचं आहे. सो ती जिद्द असल्यामुळे आज मी नवभारतमध्ये आहे आणि हा विश्वास मला माझं काम पुढे नेण्यासाठी खूप मोठा ठरलाय. नक्कीच. श्रोते हो, खरं तर मगाशी म्हटल्याप्रमाणे किंवा मी आतापर्यंतचं नवरात्र विषय जे पॉडकास्ट झाले त्यामध्ये मी प्रत्येक मुलाखतीमध्ये, प्रत्येक गप्पांमध्ये हे वाक्य वापरलेलं आहे की स्त्रिया आज कोणत्या क्षेत्रात मागे नाहीयेत. आणि आपण पत्रकारिता हे क्षेत्र असं बघतो की जिथे रिस्क आहे. आणि तुम्हाला तिकडे टाइम शेड्यूल हे नाही आहेत. म्हणजे तुमचा आम्हाला असं शिकवलं जातं, आता श्रद्धाला माहित असेल की तुमची जाण्याची वेळ ठरलेली असते, येण्याची वेळ नाही. आणि बेसिकली जेव्हा सगळ्यांना सुट्टी असते त्यावेळेला आपण काम करतो. सो या गोष्टी आणि ही रिअल सिच्युएशन एक्सेप्ट करणं हे खूप मोठा टास्क आहे. हॅलो हाय नमस्कार श्रोते हो, पुन्हा एकदा छोट्याशा विश्रांतीनंतर मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकताय आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आणि आज नवरात्र विशेष नवदुर्गा या विशेष मुलाखतीमध्ये आज आपल्यासोबत जोडली गेलेली आहे प्राऊडली वी कॅन से आपली ॲल्युमिनाय श्रद्धा, जी सध्या पत्रकारिता या क्षेत्रामध्ये खूप छान काम करत आहे. तर श्रद्धा, पुन्हा एकदा तुझ्याकडे वळेन आणि आपण गप्पांच्या ओघांमध्ये बोलून गेलो मगाशी की वेळेचं आपल्याला हे नाहीये, वेळेची मर्यादा नाहीये. म्हणजे आपण खूप वेळ, म्हणजे तिकडे आपण प्रॉपर 8 hours आणि 9 hours नाही काम करत, आपल्याला भरपूर काम करावं लागतं. तर तू ज्या वेळेला या क्षेत्रामध्ये आलीस, तुला घरच्यांनी कसा सपोर्ट केला, किंवा मुलगी जातीये तर खरं लवकर पण यायचा वेळ नाहीये, तर त्यावेळेला तू त्यांची समजूत कशी घातलीस आणि कसा सपोर्ट केला त्यांनी? घरातले मुलगी म्हटल्यावरती घाबरतात पहिलं गोष्ट. आणि सपोर्ट खूप महत्वाचा असतो आयुष्यात, त्याशिवाय कोणीच काही करू शकत नाही. आणि लग्न झाल्यानंतर नवऱ्याचा सपोर्ट खूप महत्वाचा असतो, त्याशिवाय पुढे नाही जाता येत. येणारच होते. माझ्या नवऱ्याने मला खूप सपोर्ट केला या बाबतीत की तू कर, काही करायचं, मी बिंदास तुझ्या पाठीशी आहे. कधी कधी रात्री जायला उशीर होतो, 1-1:30 वाजता, 2 वाजता, रात्री 2:30 वाजता घरी जायला, पण त्याचा पाठिंबा आहे. म्हणजे मी त्यामुळे मी खूप स्ट्रॉंगली कुठेही ट्रॅव्हल करू शकते, बिंदास जाऊ शकते, कोणाशी बोलू शकते, भिडू शकते मुळात. आणि मी आधी अशी नव्हते जशी आता आहे. मी खूप घाबरी होते आधी, मी खूप घाबरून राहायचे, पण आता तशी नाहीये. कारण की मुळात म्हणतात ना की पत्रकारिता आपला एक स्तंभ आहे, लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. आणि गरज आहे आजच्या काळातली खूप मोठी. कारण की कसं आहे, आजकाल सगळेजण मोबाईल वापरतात, मोजो ज्याला म्हणतात, मोबाईल जर्नलिझम. तर उठसूट कोणी येतं, मोबाईल उचलतं, व्हिडिओ व्हायरल होतं आणि मग ते होतं की सिटिझन जर्नलिझम आपल्याला होतं BMM मध्ये. तर ह्या गोष्टीला कसं कुठल्याही नाण्याच्या 2 बाजू असतात. तर पत्रकारितेला लोक खाऊ समजतात की हा बाबा, म्हणजे तुम्हाला काय, तुम्ही स्टार लोक, असं तसं आपल्याला हिनवलं पण जातं, किंवा मग 2 नंबरची कामं करतात म्हणून आपल्याला बोललंही जातं. पण त्यामागे आपलं टार्गेट काय आहे, आपली कामं काय आहेत, आपली स्वप्न काय आहेत, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार कोणी त्यामध्ये करत नाही. आणि तोच एक विचार असतो, जे घरातल्यांना ह्या गोष्टी कळायला ना, मग घरातले आपल्याला दाबत नाहीत, मग ते सपोर्ट करतात आपल्याला. कारण कसं होतं, कुठलीही मुलगी रात्री उशिरा आली की तुमची मुलगी रात्री उशिरा येते, तर मग घरातल्यांना माहिती असतं की आपली मुलगी काय करते, आणि ते खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे एकंदरीत काय की तुम्ही त्या समाजाला, त्या लोकांना नंतर पटवून द्या, तुम्ही तुमच्या घरातल्यांना अगोदर समजावून सांगा की
आम्ही काय करतोय. मुळात ते आपल्या कृतीतून त्यांना दिसतं ना दिसलं, जेव्हा, हा, तेव्हा त्यावेळेला. मग ते थोडेसे होऊन जातात की नाही खरंच Yes. काहीतरी करते. येस, एक्झॅक्टली. सो मला तुझ्याकडून बरेच किस्से ऐकायचे आहेत, कारण तू आता गेले 6-7 वर्ष या क्षेत्रामध्ये हो. काम करतेयस. तर पत्रकारिता म्हणून सुरुवातीला जेव्हा तू जॉईन केलंस, अर्थात तू एक खूप मोठा ब्रँड आणि मोठी हो. कंपनी सुरू केलीस, ज्याच्यामध्ये काम हम्म. सुरू केलंस. हे काम करत असताना ज्या वेळेला पहिल्यांदा तुझ्या हातामध्ये बूम आला, त्यावेळेला प्रश्न विचारताना कधी घाबरलीस का, किंवा अशी थरथर कापलीस का, किंवा काय? हो, होतं ना. मनामध्ये धडधड, आपलेच धडधड आपल्याला ऐकू येते, घाम येतो हातातून. आणि पण नाही, विचारते मी प्रश्न, नाही असं नाही, हा. पण भीती असते मनामध्ये कुठेतरी. हा. ती आता नाही नाही नाहीये, पण राहिली. थोडंफार तरी होतं. हा. आणि एक्सपिरियन्स म्हणजे कसं, आम्ही सेलिब्रिटींना प्रश्न टप्प्याटप्प्याने विचारायचो. पहिला मी प्रश्न बनवून द्यायचे, मग हम्म. अँकर्स विचारायचे, Yes. नंतर हळूहळू मी विचारायला लागले. लागलेस. आणि आता मी तुझ्या समोर येतो, मला विचारते. इट्स अ जर्नी. किती किती इंटरेस्टिंग तिने छान एक्झाम्पल दिलंय. सो इट्स अ जर्नी, आणि ऑफकोर्स त्यासाठी वेळ गेलेला आहे, आणि हो. तो वेळ तू घेतलायस, पण तू स्वतःला सिद्ध केलेला आहेस. आपले हे आहेत, मंत्री आहेत चंद्रकांत पाटील, हो. ते जेव्हा लोकमत मध्ये इंटरव्ह्यूला आले होते, त्यांनी सहज प्रश्न केलेला. माझं अर्थात तेव्हा लग्न झालेलं, पण मी वाटत नव्हते त्यांना, हा, म्हणजे हा, लहान वाटायचं, हा. कारण की पूर्ण ऑफिस मध्येच मी लहान लहान होते. आहेस. हा. तर हा. त्यांनी विचारलं की बाळा तू इथे काय करतेस, नक्की काय काम करतेस तू इथे. नंतर सांगितलं की सर मी ते सोशल मीडिया हँडल करते. अच्छा. तर असं मी जेव्हा लोकमत जॉईन केलं तेव्हा आम्ही हार्डली 4-5 जणांची टीम होतो. हम्म. त्याच्यानंतर आता खूप मोठी टीम आहे तिथे, आणि काम करण्याची पद्धत तिथली खूप वेगळी आहे, खूप छान आहे. मुळात मल्टीटास्किंग शिकवतात ते आपल्याला, आणि त्याच्यामधूनच मी घडले. ते माझ्यासाठी असं घर होतं माझं दुसरं. नाही, ऑफकोर्स ना, कारण एखाद्या गोष्टीची सुरुवात ज्या वेळेला होते, आणि तो सुरुवात जिथून होते ना, ते आपलं मूळ असतं, आणि आपण ते कधीच विसरू शकत नाहीत. सो ऑफकोर्स तुझ्या तितक्या आठवणीही असतील. पण श्रद्धा, पत्रकारिता म्हणजे जे आपण जर्नलिझम म्हणतो, जर्नलिझम पहिल्याच आणि आताच खूप खूप फरक पहिलं पडलेला आहे. हार्डकोर जर्नलिझम होतं. आणि सिरियसली. आणि आता तू म्हणजे जसं की तू मगाशी एक्झाम्पल दिलंस की पटकन कोणी एखादं फक्त मोबाईल व्हिडिओज काढून ते व्हायरल करतात, किंवा लोकांना स्क्रिप्टिंगही येत नाहीये ग, नाही. आणि ते स्वतःला पत्रकार म्हणवतात. तर हे ज्या वेळेला तुझ्या आजूबाजूला घडतं किंवा दिसतं, किंवा सध्या लोकल चॅनल्स वरून ज्या काही गोष्टी सुरू आहेत, ते काय, त्याकडे बघून काय वाटतंय तुला? कीव येते मला ऍक्च्युली, की लोकांना नाही माहिती आहे कंटेंट काय आहे. आपली मराठी खूप प्रगल्भ आहे खूप. आणि मी हार्डकोर जर्नलिझम आणि मोजो जर्नलिझम मध्ये हात नाही घालणार, पण आता सगळं डिजिटल झालं आणि मी डिजिटल मीडियासाठी काम करते, म्हणून मला बेसिकली वाटतं की जे न्यू जनरेशन येत आहे सध्या पत्रकारिता जॉईन करण्यासाठी, त्यांनी मुळात पहिला अभ्यास करावा कंटेंटचा, की कुठल्या गोष्टी कुठे लागू होतात, कुठले. आपण सहज एखादा व्हिडिओ काढतो सेलिब्रिटी सोबत, पण त्यांचीही लाईफ असते. सो जास्त पर्सनली न जाता म्हणजे तुम्हाला आवडेल का जर आपण एखादं, म्हणजे तुम्हाला जर कोणी पर्सनल क्वेश्चन करताय, नाही ना, तर मग मुळात मेन मुद्दा भरकटतो. टीआरपीच्या नादाखाली नादाखाली आपण ज्या काही गोष्टी करतोय. सो ते Exactly. मूळ मुद्दा भरकटतो, ते नाही व्हायला पाहिजे. मुळात इथिक्स असतात आपल्याला. कोर्स जे पत्रकारिता मास मीडिया मध्ये शिकवले जातात. हो, IW1H Yes, आपल्याला सांगितलेलं of असतं, course. तेच विसरतो आपण, आणि पत्रकारिता भरकटते. So मला असं वाटतं की इंस्टाग्राम रील्सच्या नादात, कुठेतरी इंस्टाग्राम पोस्टच्या नादामध्ये आपण कुठेतरी ती पत्रकारिता हरवतोय. जे एक पत्रकारिता ती होती जी जगाचे प्रश्न, आपल्या समाजाचे problems. प्रश्न आणायची लोकांसमोर, आणि एक पत्रकारिता ही आहे की हाय हॅलो आणि मी आज इकडे आली आहे, सो इकडे असं अशा गोष्टी आहेत, आपण एका व्हिडिओ मार्फत सांगून टाकतो, पण तिथले त्यांचे प्रश्न सुटत नाही. बरोबर आहे. सो तिथले प्रश्न सुटण्यासाठी काहीतरी करणं अपेक्षित आहे आजच्या गरजेचं आहे. पत्रकारांना. बरोबर. मी कवितेमधून एक्झॅक्टली. कारण असं म्हणतात की जर्नलिझम केल्यानंतर म्हणजे पत्रकारिता जरी करत असतो तरी आपल्याला स्क्रिप्टिंग म्हणा किंवा या सगळ्या गोष्टी आहेत, आणि लेखणी ही खूप तुमची जी आहे महत्वाची ना, आहे.
त्याच्यामध्ये खूप ताकद आहे. चॅट जीपीटी आलंय. सो हा, मी त्याच्याकडेच येणार होते की त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी ज्या काही कारण की काय असतं आपल्याला कॉलेज बेसिकली आपले BMM आपल्या जर्नलिझमची सुरुवात आहे ना आपल्या कॉलेजमधूनच झालेली आहे, बिकॉज आपण जर्नलिझम स्टुडंट्स आहोत. सो तो मूळ आहे ना, तिथे आपल्याला कॉलेजमध्ये प्रोजेक्ट्स देतात, आपल्याला मूवी रिव्ह्यूज आणायला सांगितलेले, बरोबर. तर मग आपण प्रोजेक्ट सगळे कॉपी पेस्ट, जर तुम्ही कॉपी पेस्ट करताय ना तर ती तुमची कॉपी पेस्ट लाईफ पुढे तशी कंटिन्यू राहते. जर ब्रेनला काही तुम्ही जर हेच नाही देत, चालनाच देत नाहीये तुमच्या मेंदूला, तर पॉसिबल नाही. आणि जर तुम्ही स्वतःहून खरंच एफर्ट्स टाकून ती मेहनत घेताय, नाही आहे ते विचारा. आपल्या आजूबाजूला सिनियर्स आहेत ते आपल्याला सतत सांगत असतात की तुम्ही एकदा नाही तुम्ही 10 वेळा विचारा, आम्ही तुम्हाला सांगू. पण कोणी विचारायला जात नाही. मोबाईल आहे, गुगल आहे. पहिला आपण सगळं गुगलवर जाऊन घ्यायचो, त्याच्यावरती तरी आपण थोडेसे एफर्ट टाकायचो की काय सर्च करायचं, मला त्याची तरी माहिती आता असली चॅट पाहिजे. जीपीटीला फक्त व्हॉइस दिला आणि सांगितलं की ये. आता व्हॉइस ओव्हर सुद्धा रेडीमध्ये मिळतात आपल्याला. त्याच्यामुळे ती कला कुठेतरी मिस होतीये. एक्झॅक्टली, आर्ट मागे त्याच्यामुळे थोडंसं हे आलंय. एक्झॅक्टली. श्रद्धा, खूप मजा येते मला. आपण बऱ्याच गोष्टी बोलतोय ज्या आपल्या या क्षेत्राशी निगडीत आहेत आणि याविषयी आपण अजून बोलूयात, पण वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. तुर्तास एक विश्रांती घेऊन पुन्हा एकदा परत भेटूयात. तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ. आचार्य 90 FM. हॅलो, हाय, नमस्कार श्रोते आणि प्रेक्षक हो, मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकताय आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ. श्रोते हो, नवरात्र विशेष नवदुर्गा या विशेष उपक्रमामध्ये आज आपण विविध क्षेत्रातील अनेक स्त्रियांच्या ज्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये अव्वल स्थान आपलं स्वतःचं स्थान मिळवलेलं आहे, अशा सगळ्या महिलांच्या मुलाखती आपण या माध्यमातून ऐकत आहोत. आणि आज आपण विशेष मुलाखत एका पत्रकारितेची घेत आहोत, जी आपलीच विद्यार्थिनी आहे, अल्युमिनाय आहे, श्रद्धा. आणि श्रद्धासोबत छान दिलखुलास गप्पा रंगलेल्याच आहेत. तर श्रद्धा, गप्पांच्या ओघांमध्ये बरेच विषय त्याला हात आपण घातले. खरं तर मास मीडिया हा असा एक कोर्स आहे की ज्याच्या माध्यमातून आपण ते स्किल, मॅनेजमेंट स्किल जे आहे ते आपसुकच आपल्यामध्ये डेव्हलप होतात. सो तुझ्यामध्ये ते स्किल डेव्हलप झालेले, तुला त्या स्किलचा तुझ्या प्रोफेशन मध्ये कसा फायदा झाला? खूप फायदा झाला. कारण की आपण म्हणतो की लहानपणी किंवा कॉलेजमध्ये शिकलेलं कामाला येत नाही, पण ह्या कोर्समध्ये उलट आहे. म्हणजे जे आपण शिकतोय ते आपल्याला आपल्या लाईफमध्ये खूप युजफुल आहे. म्हणजे पत्रकारितेतही आहे, पण लाईफ मध्ये सुद्धा त्या गोष्टी आपण फॉलो करतो. सो खूप मी प्राऊडफुली सांगू शकते की मी जे शिकले ते मी अंमलात आणलं आणि ते मी फॉलो करतेस. नक्कीच. पुढे वळण्यापूर्वी आज असे अनेक स्टुडंट आहेत ज्यांना या क्षेत्रामध्ये यायचंय, काम करायचंय, तू त्यांनाही गाईड कर. आणि त्या अगोदर आम्हाला सध्या तुझा जॉब प्रोफाईल आणि तुझं नवभारतमध्ये कसं सध्या काम सुरू आहे, किंवा तू तिकडे कोणत्या पोस्टवरती आणि कशी तुझी जबाबदारी निभावती असते हे सांगशील? सध्या मी नवभारत नवराष्ट्रमध्ये आहे. नवभारतचं मराठी आउटलेट आहे नवराष्ट्र मीडिया, नवराष्ट्र लाईव्ह. सो नवराष्ट्रमध्ये मी ॲज अ सोशल मीडिया मॅनेजर म्हणून काम करते. त्याचसोबत कंटेंट प्लस अधूनमधून मला ऑनफिल्ड जावं लागतं मुलाखतीसाठी. सध्या मी गणेशोत्सव, आयुष्यात पहिल्यांदा गणेशोत्सव कव्हरेज केलंय आणि खूप छान असा रिस्पॉन्स आला मला त्या गोष्टीला. खूप नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. तर माझं सांगणं हे आहे आत्ताच्या पिढीला की आता डिजिटल मीडिया आहे, नवीन नवीन गोष्टी येणार, नवीन मागच्या गोष्टी जाणार. आधी टिकटॉक होतं, कोविडमध्ये टिकटॉक खूप हाईप होती. टिकटॉक बरोबर, प्रचंड गेलं टिकटॉक. आता रील्स आहेत. ह्याही गोष्टी जातील, नवीन गोष्टी येतील, नवीन कल्चर आपण अडॉप्ट करतो. पण त्या नादात कुठेतरी आपण स्वतःचे स्किल्स असतो ना ते विसरतो. तर माझं असं म्हणणं आहे की कुठेतरी स्पार्क आहे ना आपल्यामध्ये, तो जपून ठेवावा आणि योग्य त्या ठिकाणी वापरावा. बरोबर. कारण की हे बंद होणार आहे. चॅट जीपीटी वगैरे ह्या गोष्टी नाही चालत, बंद होणार. कारण की शेवटी एका रूलला, युट्यूबला सुद्धा आहेत गोष्टी की तुम्ही व्हॉइस ओव्हर वेगळे डुप्लिकेट नाही वापरू शकत. जे तुमचे AI केलेले कंटेंट आहेत ते तुम्ही नाही वापरू शकत. तिथे तुम्हाला स्वतःचा कंटेंट वापरायचा आहे. तर माझं म्हणणं आहे की कॉपी पेस्टच्या नादामध्ये आपण स्वतःला हरवू नये आणि जे आपण स्वतः ओरिजिनल आहोत ते तसंच प्रेझेंट केलं पाहिजे आणि ते जपलं पाहिजे. क्या बात आहे. श्रद्धा, खूप छान वाटलं. थोडासा वेगळा प्रश्न,
वेगळा म्हणण्यापेक्षा तो कदाचित तुला आणि मला जास्त आवडेल ऐकायला त्याविषयी. येत्या काही वर्षांमध्ये स्वतःला कुठे पाहतेस? येत्या काही वर्षांमध्ये मी स्वतःला सक्सेसफुल न्यूज एडिटर म्हणून बघते. क्या बात आहे. कारण की प्रत्येकाला स्वतःची ग्रोथ हवी असते आणि बरोबर. जे शिकलंय त्याचं चीज आपल्या आई वडिलांना, आपल्या फॅमिलीला, की कुठेतरी की मी शिकवलं माझ्या मुलीला हे. आणि मला सांगायला आवडेल की आज माझी आई 16 वर्ष झालं नाहीये, पण तिची कुठेतरी छबी तिला मी ह्या लेवलला हवी होती की बाबा माझी मुलगी. आणि खरंच मला खूप आठवण येते तिची ह्या बाबतीत की जे काही घडली आहे मी ते तिच्यातून घडली आहे. जे काही आज आहे तिच्यामुळे आहे. कारण की फॅमिली असते सपोर्टला, पण तिचा सपोर्ट जेव्हा जातो ना तेव्हा आपल्याला कळतं की कोणाची गरज त्यावेळेस असावी आणि नसावी. आणि तिच्यानंतर सपोर्ट भेटला तो नवऱ्याचा, जो Yes. खूप महत्वाचा असतो प्रत्येक मुलीला. की लग्न झाल्यानंतर प्रत्येक मुलीची लाईफ बदलते, करिअर बदलतं, पण करिअरच्या दृष्टिकोनातून त्याने मला पाहिलं आणि पुढे उभं केलं. आणि मुळात आहे तसं एक्सेप्ट करून पुढे जायला एक म्हणतात ना की उत्साह आणि प्रेरणा दिली. हा बरोबर. कारण की असतं ना की काय गरज आहे, मुलांचं हल्ली असतं काय गरज आहे, मी कमवतो ना. पण नाही, तसं नाही. तू तुझं कर, तुला हवंय कर, मी आहे. फक्त ह्या 2 शब्दांवरती तो आज माझ्या सोबत आहे. आणि हाच सपोर्ट आयुष्यात मिळवलाय मी आणि तो प्रत्येक मुलीला मिळाला पाहिजे. क्या बात आहे. नवरात्र सुरू आहे, तुला नवरात्रच्या खूप खूप शुभेच्छा. आणि मला आणखीन एक गोष्ट सांगायला आवडेल की नवरात्री आपल्या महिलांचा सण आपण म्हणतो, आणि पण जसं प्रत्येक पुरुषामागे प्रत्येक स्त्री असते, तसंच प्रत्येक स्त्री मागे प्रत्येक पुरुष जेव्हा खांद्याला खांदा लावून नाही, तिला पाठबळ म्हणून तिच्या खांद्यावर हात ठेवून तिच्या सोबत जेव्हा असेल ना की मी आहे, तेव्हा ती नवरात्र सफल झाली. क्या बात आहे. अतिशय सुंदर असा मेसेज दिलाय श्रद्धा तू. कारण ऑफकोर्स असं म्हणतात की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते. पण जर स्त्रीला उभं राहताना पाहायचं असेल, स्त्रीला पुढे गेलेलं पाहायचं असेल, तर तिच्या पार्टनरने, तिच्या नवऱ्याने, तिच्या पाठीने तर तिच्या सोबत भक्कमपणे उभं राहणं गरजेचं आहे. आणि हे जर उभे राहिले तर आपल्याला अशा अनेक श्रद्धा दिसतील. मला असं वाटतं अतुलचं कौतुक आहे यामध्ये खरंच त्यासाठी. आणि तुला सुद्धा पुढच्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा. खरं तर बऱ्याच गप्पा आहेत, बऱ्याच गोष्टी आहेत, आपण वेगळ्या पॉडकास्टमध्ये तर नक्की कव्हर करण्याचा प्रयत्न करू. पण तुर्तास इथे वेळेचं बंधन असल्यामुळे मी इथेच आटोपता घेतेय. पण खूप मजा आली. मुळात कॉलेजमध्ये ज्या वेळेला एकत्र होतो त्यावेळेसच्या आपण आणि आता काही जर्नी जी आहे आपली, म्हणजे ती खरंच म्हणजे आमच्या दोघींनाही सध्या नॉस्टॅल्जिया. तेव्हा मी हिला खूप घाबरायचे, ही डोळे वटारून असायची, सो आवाज असा असायचा. सो या त्या आठवणी आहेत, बट मी नाही आहे तशी. सो थोडस सिनियर असल्याचा तो असतो ना थोडासा. बट खूप छान वाटतं श्रद्धा तुला इथे भेटून. आणि खूप बरं वाटतंय की आपल्या बरोबरच्या आपल्या मैत्रिणी पुढे जातायत आणि असं नाव करतायत. तर अशीच खूप मोठी हो, खूप पुढे जा आणि तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होत. आणि मला पुन्हा एकदा तुला ऍज अ न्यूज एडिटर म्हणून श्रद्धाला इथे बोलवायची, मला तू एक अशी संधी दे, अशीच विनंती मी तुला करेन, अशी शुभेच्छा तुला मी देईन. आणि खूप खूप शुभेच्छा. तुला पण नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. तर श्रोते हो, नवरात्र विशेष नवदुर्गा हा विशेष उपक्रम आपण आचार्य 90 FM च्या माध्यमातून राबवत आहोत. आणि याच मुलाखतीच्या माध्यमातून आपण विविध स्त्रियांना भेटत आहोत, त्यांच्याशी संवाद साधत आहोत, त्यांचे विचार आपण ऐकून घेत आहोत. आणि आज आपण खरं तर लोकशाहीचा 4था स्तंभ म्हणून पत्रकारितेकडे पाहिलं जातं. आणि पत्रकारिता ही मुलींच्या दृष्टीने सुद्धा कशी असली पाहिजे, मुलींनी यामध्ये कसं उतरलं पाहिजे किंवा उतरताना काय काळजी घ्यायला पाहिजे, याविषयी आपण श्रद्धाकडून बऱ्याच गोष्टी जाणून घेतल्या. ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली नक्की प्रतिक्रिया कळवा. आणि याच नोटवरती मी आरजे कोमल श्रद्धासोबत तुमची इथेच रजा घेतेय. ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. धन्यवाद. Acharya 90 FM